थोडे थोडे पैसे येऊ लागले आणि त्या भक्ताच्या डोळ्यात अश्रू. तो म्हणाला, स्वामी, तू उशीर करतोस पण कधी नकार देत नाहीस. आजारातून बरे होण्याचा अनुभव. एका आईचा मुलगा गंभीर आजारी होता. डॉक्टर म्हणाले, आता देवावरच सोडा. त्या आईने स्वामींचा फोटो उशीखाली ठेवला. दररोज दीप लावून रडत प्रार्थना केली. दिवस गेले आणि हळूहळू मुलाची प्रकृती सुधारू लागली. डॉक्टरही चकित झाले. आई म्हणाली, औषध डॉक्टरांनी दिलं पण जीव वाचवला स्वामींनी. स्वप्नातील दर्शन. एका तरुणाला आयुष्यात काय करायचं तेच कळत नव्हतं. नोकरी नाही, भविष्य अंधारात. एक रात्री स्वप्नात स्वामी आले. फक्त एवढंच म्हणाले, उद्या अक्कलकोटला ये. तो सकाळी उठला, मन शांत होतं आणि आयुष्याला नवी दिशा मिळाली. तो आज म्हणतो, स्वामी शब्द कमी बोलतात पण अर्थ फार मोठा देतात. अहंकार मोडणारा अनुभव. एक श्रीमंत भक्त, पैसा, मान, प्रतिष्ठा सगळं होतं पण मनात अहंकार होता. स्वामींच्या दर्शनाला गेल्यावर त्याच्याच हातून साधी सेवा घडली. त्या दिवशी त्याला जाणवलं, स्वामी समोर सगळे समान. तो म्हणतो, स्वामींनी मला पैसा नाही, माणूस बनवला. संकटात आधार. एक कुटुंब मोठ्या संकटात सापडलं. निराशा, भीती, अंधार सगळे एकत्र बसून फक्त नामस्मरण करू लागले, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. आणि हळूहळू परिस्थिती बदलू लागली. आज ते कुटुंब म्हणतं, स्वामींनी आम्हाला एकटं सोडलं नाही. समारोप व संदेश. स्वामी समर्थ चमत्कार दाखवत नाहीत, ते विश्वास वाढवतात. ते संकट दूर करत नाहीत पण संकट सहन करण्याचं बळ देतात. जर तुम्ही खऱ्या मनाने हाक मारली तर स्वामी नक्की ऐकतात. विश्वास ठेवा, नाम घ्या, सेवा करा. स्वामी तुमच्या सोबत आहेत. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला हवं